आजच्या भागात आपण क्रोशाच्या हेअर क्लिप्स बनवायला शिकणार आहे। तर त्यासाठी आपल्याला हे 3 कलरचे थ्रेड्स लागणार आहेत। इथे मी मँगो कलरचा एक थ्रेड वापरलेला आहे, त्यानंतर मस्टर्ड कलरचा आणि फेंट येलो कलरचा। तर असे 3 कलर मी इथे वापरून फुलं तयार करणार आहे। त्यानंतर आपल्याला या टिकटॅक क्लिप्स लागतील। तर इथे मी 2 क्लिप्स बनवणार आहे। त्यानंतर हाफ कट बीड्स आपल्याला यूज करायचे आहेत। थ्रेड 3 प्लाय असल्यामुळे मी इथे 1.8 mm चा क्रोशे हुक वापरत आहे। त्यानंतर आपल्याला नीडल लागणार आहे आणि हे फेल्टचे आयताकार शेप मी कट करून घेतलेले आहेत, जे आपल्याला या क्लिप्सला चिकटवायचे आहेत। त्यानंतर हाफ कट बीड्स जे आहेत ते चिकटवण्यासाठी मी इथे B7000 चा ग्लू वापरणार आहे। फ्लॉवर्स फेल्टला चिकटवण्यासाठी आपल्याला ग्लू गनची गरज आहे। जर तुमच्याकडे ग्लू गन नसेल तर तुम्ही इथे सुद्धा B7000 चा ग्लू यूज करू शकता। त्यानंतर सीझर्स आपल्याला इथे लागणार आहेत। तर इथे आता आपण विणकामाला सुरुवात करतोय। सर्वप्रथम आपल्याला या थ्रेडची मॅजिक रिंग विणायची आहे। त्यासाठी बोटावर 3 वेळा वेढे घ्यायचे आहेत। पहिल्या 2 वेढ्यातून तिसरा वेढा आहे तो हुकने अशा पद्धतीने ओढून घ्यायचा आहे आणि एक चेन विणायची आहे। आणि आता हे जे लूप्स आहेत ते बोटामधून या रिंगमध्ये आपल्याला 5 अशा प्रकारे आपली मॅजिक रिंग इथे तयार होते। त्यासाठी सुरुवातीला 2 चेन विणायचे आहेत आणि आता आपल्याला 3 डबल क्रोशेट टुगेदर असं विणकाम करायचं आहे। तर सुईवर वेढा घ्यायचा आहे, रिंगमध्ये हुक इन्सर्ट करून थ्रेड ओढून घ्यायचा, दोनाचा एक करायचा, पुन्हा सुईवर वेढा घेऊन हुक रिंगमध्ये इन्सर्ट करून थ्रेड ओढून घ्यायचा, पुन्हा दोनाचा एक करायचा, आणखी एक वेळा सुईवर थ्रेड रॅप करून हुक इन्सर्ट करायचं, थ्रेड ओढून घ्यायचा, दोनाचा एक करायचा। आता सुईवर जे 4 स्टिचेस आहेत त्या चारीमधून आपल्याला थ्रेड ओढून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपले 3 डबल क्रोशेट टुगेदर इथे तयार झाले। आता 2 चेन विणायचे आहेत आणि या रिंगमध्ये स्लिप स्टिच घालायचं आहे। अशा प्रकारे आपली पहिली पेटल इथे विणून तयार झाली आहे। अशा आणखी 4 पेटल मी इथे विणून घेणार आहे। या ठिकाणी माझ्या 5 पेटल्स विणून झालेले आहेत। आता आपल्याला एक चेन विणून इथे हा थ्रेड कट करून घ्यायचा आहे आणि आता जे पहिलं टोक आहे थ्रेडचं ते आपल्याला ओढून घ्यायचं आहे आणि हे जे मधले रिंग आहे ती क्लोज करून घ्यायची। आता हे दोन्ही एंड आहेत ते आपल्याला गाठ मारून सिक्युअर करून घ्यायचे। आता हे एंड्स कट करून घ्यायचे। आता B7000 ग्लूने आपल्याला मध्ये हाफ कट बीड आहे तो स्टिक करून घ्यायचा। इथे टोटल 6 फ्लॉवर्स मी तयार करून घेतलेले आहेत। आता फेल्टला मध्यभागी फोल्ड करून आपल्याला इथे एक कट द्यायचा आहे आणि या कटमध्ये मी क्लिप फिक्स करून घेणार आहे। आता यानंतर आपण एक्स्ट्राचा जो फेल्ट आहे तो कात्रीने कट करून घ्यायचा आहे। इथे क्लिपच्या शेपमध्ये आपल्याला हा फेल्ट कट करून घ्यायचा आहे। आता ग्लू गनच्या मदतीने दुसरा आयताकार आपण इथे वरच्या बाजूला स्टिक करून घेतोय आणि याचा सुद्धा आपल्याला क्लिपच्या शेपमध्ये कटिंग करायचं आहे। तर अशा प्रकारे आपण क्लिपला हे फेल्ट चिकटवून घेतलेलं आहे। आता आपल्याला पुन्हा इथे ग्लू गनचा वापर करून हे फ्लॉवर्स आहेत ते चिकटवून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने आपली ही एक क्लिप इथे चिकटवून तयार झालेली आहे। अशीच मी दुसरी क्लिपसुद्धा इथे तयार करून घेतलेली आहे। तर अशा प्रकारे आपले छान असे हे क्रोशाचे हेअर क्लिप्स तयार झालेले आहेत। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा।